नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSFची जी काही भरती प्रक्रिया सुरू आहे त्या अनुषंगाने ही अपडेट तुम्हाला देण्यात येत आहे आणि यामध्ये सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांची लिस्टसुद्धा तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे। तर नेमका विषय काय आहे या ठिकाणी बघा। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळमध्ये सुरक्षा रक्षक ही पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांची यादीनिहाय जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। तीच यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या भरतीमध्ये 10,000 सुरक्षा रक्षकांची भरती केली जात आहे। एकूण 10,000 उमेदवारांना पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहे। नियम व अटी उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देण्यात आलेला आहे। त्यानंतर ही लिंक आहे आणि ही लिंक ओपन करून तेथे दिलेला फॉर्म ऑनलाईन व्यवस्थित भरणे आवश्यक आहे। तसेच सदर लिंक ओपन केल्यानंतर त्यावर क्लिक करून तेथील दिलेल्या सूचनेप्रमाणे फॉर्म काळजीपूर्वक भरण्यात यावा। तसेच फॉर्म दिलेल्या जागी स्वतःचे अलीकडील काळातील रंगीत छायाचित्र व सही अपलोड करावी। तसेच मुद्दा क्रमांक 7 मध्ये नमूद सर्व आवश्यक कागदपत्र दिलेल्या जागी अपलोड करावी। संपूर्ण माहिती भरल्यानंतरच फॉर्म सबमिट करण्यात यावा। तसेच नोंदणीच्या दिवशी येताना फॉर्मची प्रिंट काढून सोबत आणावी। तसेच सर्व संबंधित मूळ कागदपत्र सोबत आणावीत असं यांनी या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे। तर यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 9 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत ही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे आणि जी पडताळणी आहे ती पडताळणी या ठिकाणी सुरू आहे। जर तुम्ही 9 तारखेपासून जर समजा आतापर्यंत जरी ॲब्सेंट असले 16 तारखेपर्यंत, तरी उरलेले जे 4 दिवस आहेत या 4 दिवसात तुम्ही या ठिकाणी हजर राहू शकता। तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं, ही गोष्ट समजून घ्या। जे काही विद्यार्थी आहेत, पात्र विद्यार्थी आहेत, यांनी या ठिकाणी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की पात्र उमेदवारांची यादीसह जाहिरात प्रसिद्ध केली आहे। ती यादी आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत। तुम्हाला ती यादी जर तुम्हाला बघायची असेल, तुमचं नाव त्या लिस्टमध्ये बघायचं असेल तर जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी एक लिंक पाठवणार आहे। तुम्ही लिंकवर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी ती जी संपूर्ण जी यादी आहे संपूर्ण विद्यार्थ्यांची ती यादी तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी तुमचं नाव त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। ओके, त्यासाठी तुम्हाला ही अपडेट या ठिकाणी देण्यात येत आहे। काही विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी कमेंट्स होत्या की सर नेमकी ही यादी कुठं बघायची, तर ती यादी आता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता, डाउनलोड करू शकता। ओके, धन्यवाद, थँक्यू।